बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी हिरवा चुडा, भाग 3. भाद्रपद लागला तसं उन्हानं ज्वारी बाजरी मका तयार होऊ लागला. पाऊस आता जाईलच अशा अंदाजानं शेतकरी कामास लागले. पावसाळ्यात खोललेल्या मोटारी विहिरीत बसवत कापसास मिरचीस पाणी सुरू झालं. काहींनी बाजरी कापावयास ही सुरुवात केली. तोच जाणारा पाऊस परतला. सुरुवातीस वातावरणात अचानक बदल होत भादी ऊन अचानक गायब होत आभाळानं घुरमट धरलं. झगार पांघरली जात बुंदाबांदी होऊ लागली. अब्र घाऱ्या घुऱ्या करत मेघांची दाटी करू लागले. 2 दिवसांपासून सूर्यनारायणाचं दर्शन होईना. ऐन कणसात दाणे पक्व होतानाच परतीचा पाऊस घोळ घालतोय म्हणून जो तो चिंतेत पडला. धड पाऊसही नाही व धड थंडीही नाही अशी स्थिती आबाळात होती. सूर्याला कोंडी फोडताच येईना. घरात बसत अड्याकडे पाहत राहणारी मंजा कालपासूनच अस्वस्थ होती. 10च्या सुमारास ती उठली व बाहेर जाऊ लागली. मंजा, कुठं निघालीस बाई? मागं फिर, पावसात भिजून आजारी पडशील. अंजा बहिणीस टोकू लागली. शून्यात अस्तित्व हरलेली मंजा तशीच निघाली. अंजाही स्वयंपाकात बुडाली. भाना कॉलेजला गेलेला. बंकट बापू आज भडगावहून उशिरा परतणार होते. 12 वाजण्याच्या आसपास मंजा थरथरत व काहीतरी असंबंध बडबडत व हातवारे करत घरात घुसली. काय झालं म्हणजे? एवढी कुणावर संतापते ग? अंजाबाई तिचं ताट रोजच्या जागी झाकत शेतात म्हशींना चारा पाणी करण्यासाठी निघताना म्हणाली. मंजा आरसा घेऊन करंड्यातला कुंकू भांगेत भरत होती व पुसत होती. अंजाला घाई असल्यानं ती त्राग्यानंच, म्हणजे ठेवतो करंडा, का नसले उद्योग करते आज? ताट झाकलंय, खाऊन घे, मी मळ्यात चाललीये म्हणत निघून गेली. अंजाबाईनं म्हशींना चारा टाकत पावसाचे थेंब थांबलेत पाहत भुईमुगात टाकल्या फुटकळ चवळीच्या शेंगा तोडायला लागली. पिवळ्या शेंगा पावसानं वातड झाल्या होत्या. शेतात पायाला गारा बिलगत असतानाही जास्त पाऊस लागला तर चवळी वाया जाईल म्हणून अंजाबाई शेंगा तोडत राहिली. भाना घरी येत जेवण करून तोही मळ्यात आला. झोपडीतच तो अभ्यास करीत बसला. 5च्या आसपास बंकट बापू परत आले. तोवर भानानं म्हशी धुतल्या व सायंकाळी तोच दूध पुचवायला निघाला. सायंकाळी घरी परतल्या अंजाबाईस मंजा दिसली नाही. असेल इथंच आसपास म्हणत त्या स्वयंपाकाला लागल्या. अंधार पडला तरी मंजाचा सासू लागे ना. तोच बंकट बापूही आले. अहो, ही मंजा दिसत नाही, चौकाकडे पाहता का जरा? भडगावहून आलो तेव्हाही दिसली नाही. असेल चौकात, जाऊन आणतो म्हणत बापू निघाले. बापूने सहसा बाहेर न निघणारी मंजा निघालीच बाहेर तर मंदिरात व जिथे जिथे थांबे त्या जागा पाहिल्या. मंजा दिसली नाही म्हणून ते परतले. एकट्या परतलेल्या बापूंना पाहताच अंजाबाई चिंतेत पडल्या व त्याही शोधण्यासाठी निघाल्या. 9च्या आसपास भाना परत आला. तो पावे तो चौक गल्ली शोधून झाली पण मंजाचा तपास लागेना. अंजाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. अहो, सकाळी बाहेर गेली व दुपारी परत आली तेव्हा काहीतरी बडबडत होती. आरशात पाहून कुंकू लावत पुसत होती. मी तिचं जेवणाचं ताट झाकून निघून गेली शेतात म्हणत अंजाबाई गलबलल्या. अंजे, असेल गावातच कुठंतरी, येईल ती, रडू नकोस. मी दुपारी कॉलेजमधून आलो तेव्हाही आई नव्हती घरी, भाना बोलला. सर्वांनी थोडंफार जेवण उरकत बंकट बापू व भाना पुन्हा गावात गल्लोगल्ली मंजा शोधू लागले. पण मंजा मिळेच ना. सकाळी उठून बापू दूध घेऊन भडगावला गेले.
सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. अंजाबाई व भाना कुणाला काहीच न सांगता मंजा शोधू लागले. गाव, मळा, विहिरी, पाटाची चारी सर्व शोधून झालं. बापूही भडगावचं स्टँड, बाजार शोधून आले. 5च्या सुमारास सकाळी गेला काशीमामा गोंडगावहून परतला. परस्पर मळ्यात येताच बंकट बापू व अंजाताईंचा सुटकी चेहरा पाहताच काय झालं म्हणून विचारलं. का कू करत बापूनं सांगितलं. काशी, कालपासून मंजा दिसत नाही रे. बापू, काल केव्हापासून? दुपारपर्यंत ती घरी होती हे अंजानं पाहिलंय. सकाळी बाहेर गेली व बडबडतच घरी आली होती म्हण. बापू, काल 11च्या आसपास मंजाताई मळातल्या त्या समोरच्या पोलजवळ बराच वेळ बसली होती. मी मिरचीला खत मारित होतो. मंजाताई, का बसलीस ग इथं पावसात? जा घरी म्हणून मी दटावलंही, पण नुसतीच खांबाकडे पाहत होती. मीही खत मारायला लागलो. मग नंतर बाजीदादा आला. मी मिरचीतच न्याहारी करीत बसलेलो. दादाचं माझ्यावर लक्षच नव्हतं. तेव्हा बाजीदादा मंजाताईला बरंच बोलला. काय बोलला? अंजाऊ बापून धडधडत विचारलं. काशीमामा अडकडू लागला. काश्या, सांग ना. बापूंनी दरडावून विचारल्यावर काशी सर्व सांगू लागला. काय ग मंजा, का बसली इथं? मंजा काहीच बोलेना. त्या खांबाकडे काय बघते सारखी टक लावून? अजून हौस नाही पिटली का? अशाच खांब्यावर तो सदा बोंबलासारखा भाजून गेला ना. तुलाही जायचंय का त्याच्याजवळ? मंजाताईनं हे ऐकलं, पण जवळ पडलेला दगड उचलत बाजीदादावर नियम धरला, पण दादा निघून गेला. मंजाताईनं उचललेला दगड खांब्यावरच मारला आणि गावाकडे निघाली. काशीनं हे सांगताच अंजाबाईच्या ध्यानात आलं. अहो, म्हणून ती बडबडत व हातवारे करतच घरी आली होती. वारशात पाहत कुंकू लावत होती व पुसत होती. पण मग मंजा कुठे गेली असावी? बापू विचार करू लागले. तोच मळ्यातली गाडी घेण्यासाठी भाना पळतच आला. काय झालं रे भाना? लागला का तपास? बापूने भानाला विचारलं. भाना घाबरत घाबरतच तत्तपप्प करू लागला. त्यानं गावातल्या चौकात जी चर्चा ऐकली ते ऐकून त्याला वेगळीच भीती वाटत होती. काय रे, काय झालं ते तरी सांग. काही नाही, आजूबाजूच्या गावात जाऊन आईचा तपास करण्यासाठी जातोय म्हणून गाडी घ्यायला आलोय. त्यानं बापू व मावशीला कसं सांगावं म्हणून खोटंच सांगितलं. भाना, थांब, मी येतो सोबत. नका, आधी मीच जातो सांगत भाना निघू लागला. पण तरी बापूनं काशीला सोबत पाठवलं. भानानं काशीमामाला बसवलं व किक मारली. गाव टाकताच रस्त्यात गाडी उभी करत तो रडू लागला. भाना, काय झालं ते तरी सांग. रडतोस कशाला? मामा, डोंगरातील फॉरेस्टमध्ये कोणीतरी बाईचं प्रेत सापडलंय. तो रडू लागला. भाना, अरे मंजाताई कुठंतरी असेल. तू घाबरू नकोस. उगाच मनात काहीतरी आणू नकोस. शंका काढण्यासाठी हवं तर तिथं जाऊन येऊ, पण रडू नकोस. काशीमामानं धीर देत 10, 15, 20 किलोमीटर दूर ओसाड डोंगराकडे गाडी न्यायला लावली. डोंगरात नुसतं सुक्कही उगायचं, पण तेवढ्या भागात गावच नसल्यानं 3 तालुक्याच्या सीमेवरील हा दुर्मळ डोंगराळ भाग फॉरेस्टच्या अख्खेतारीत होता. काशीमामानं घरी देखील कळवलं नाही. सुगंधाला आई व बाबा गोंडगावला गेलेत व बाबा रात्री परतणार एवढंच माहीत होतं. अंधार पडू लागला. गावातील चर्चेतून समजलेल्या ठिकाणी पोचायला त्यांना 9 वाजले. तेवढा भाग त्याने अंधारात पिंजून काढला, पण प्रेत गावेना. ओसाड भागात कुणाचा तपासही नाही, कुणाला विचारायचा संबंधच नाही. शोधून शोधून बेजार झाले. भाना, आता इथं आपणास काही सापडणार नाही. चल, गाडी काढ, जवळच्या गावात तपास करू.
सांगितलेल्या ठिकाणापासून जवळचं गाव त्यांनी गाठलं. पाऊस झिमझिम पडतच होता. लोक जेवणं उरकून ज्याच्या त्याच्या घरात. काशीबाबानं सरळ पोलीस पाटलाचं घर गाठलं. चौकशी केली असता गुराख्याकडून कळताच पोलिसांना वर्दी देण्यात आल्यानं सायंकाळी पंचनामा करत प्रेत 40 गावला नेल्याचं कळालं. काशीबाबानं हात जोडत घाबरत घाबरत वर्णन विचारलं. बाई होती, 40-45च्या आसपास, गौरवर्ण. भाना ढासळत रडू लागला. काशीनं दटावत, भाना चुप बैस, अजून काहीच कळायला मार्ग नाही. चल 40 गावला जाऊ. पोलीस पाटलांनी चहाचा आग्रह केला, पण भाना व काशीनं नम्रपणे नकार देत 40 गावकडे गाडी काढली. पोलीस स्टेशन गाठत काशीमामानं घाबरत घाबरत मंजाबाबत सारं थोडक्यात कथन केलं. मंज्या मनोरुग्ण, कालपासून गायब, फॉरेस्टमधील प्रेत, शंका, पाहायला आलोत. पोलिसांनी सिव्हिलमध्ये नेत शवागाराकडे नेलं. पोलिसांनी मध्ये येण्याचा इशारा करताच भाना रडतच खाली बसला. मामा, मी नाही येत. माझ्याकडून पाहणं नाही शक्य. काशीमामानं त्या शांत केलं व एकटा निघाला. तोच भानास काय वाटलं तोही निघाला. काशीमामा पुढं व भाना मागं. तोंडावरचं कापड बाजूला केलं. भानानं डोळे गच्च बंद केले. काशीमामाची ही छाती लोहाराच्या भात्यागत हापू लागली. ओल्या कपड्यात घाम फुटू लागला. तोंडाकडे पाहताच काशी आनंदला. त्यानं डोळे मिटलेल्या भानास हातानं खुणावत, भाना बघ, घाबरू नकोस. माणसाला दुःखातही कधी कधी समाधान लाभतं. ते थोडं असलं तरी माणसाला एकदम उभारी देऊन जातं पुढच्या संकटाशी जोमानं लढण्यासाठी. अजून मंजाबाईचा तपास तर नव्हताच, पण तरी सापडलेलं प्रेत आईचं नाही ही बाब दोघांना एकदम निर्धास्त करून गेली. सारी भयभीतता क्षणात पळाली व हलकं हलकं वाटू लागलं. दोघे बाहेर आले. नळाच्या स्टँड पोस्टवर येत भानानं पावसात भिजलेलं असतानाही घटाघटा पाणी घोटलं. पाणी घेताच त्याला तरतरी आली, पण नंतर लगेच आई कुठं असेल ही भीतीही प्रकटली. त्यानं भडगाव रस्त्याला गाडी लावली. भानाचा मोबाईल वाजला. बंका बापूचा होता. भाना, कुठं आहेत? बापू, आता भडगावला पोचू. इतका उशीर का रे? परत या लवकर, आपली मंजा सापडली. ती खुर्दाण्याला गेली या. आत्ताच तिथून गणाजीचा फोन आला आहे. भाना क्षणात आनंदला व तिथं आई कशी व का गेली हे विचारू लागला. भाना, आता ते महत्वाचं नाही, सापडली हे महत्वाचं. बरं, आता भडगावलाच हॉटेलवाल्या गजातात्याकडे निवांत थांबा. एवढ्या रात्री नका येऊ, पावसाच्या रात्रीचं, सांगत बापूनं फोन ठेवला. भाना व काशीचा सारा थकवा जात जीव भांड्यात पडला. भडगाव येतात जेमतेम उघडं एक हॉटेल शोधलं. भानाच्या पोटात सकाळपासून काहीच नव्हतं, तरी त्याला ते जाणवलं नव्हतं. पण आता आई सुखरूप आहे हे कळताच त्याला भुकेची जाणीव झाली. काशीही गोंडगावहून नाश्त्यावरच परतला होता. मालूबाईस गोंडगावला सोडत तो तसाच मळ्यात परतला होता. दोघांनी भरपेट जेवण केलं. भाना गजातात्याच्या घराकडे गाडी नेऊ लागला. भाना, घरी सुगंधा एकटी आहे. इथं राहण्यापेक्षा घरीच परतू. काशीमामानं सांगताच पाऊस थांबल्यानं व सकाळी दुधासाठी बापूस गाडी लागेलच म्हणून भानानं गाडी वळवत उमरटी रस्त्याला लावली. गाडीवरच्या हवेनं अंगातले कपडे अंगावरच वाळू लागले. गावात यायला 1:30-2 वाजले. काशीमामाचं घर येताच मागच्या अंगणात भानानं गाडी थांबवली. भाना, आता इथंच झोप. एवढ्या रात्रीचं गावात गाडी वाजवत जाऊ नकोस. सकाळी जवळच खळ्यातून दूधही घेता येईल. भानूही थकला होता. त्यानं गाडीची किल्ली सकाळी बापूकडे देण्यासाठी काशीमामाकडे सोपवली.
काशीमामानं मागच्या दारातून घरात झोपल्या सुगंधाला जास्तीचं अंथरूण काढून देण्यासाठी उठवण्याचा प्रयत्न केला, पण सुगंधाही अभ्यास करीत करीत अशीच झोपली असावी. ती धुंदीतच काहीतरी बरडत तशीच झोपली. मामानेही झोपेतल्या पुरीस त्रास नको म्हणून भानावं ते पत्र्याच्या टपरात टाकल्या एकाच खाटेवर झोपले. 2 दिवसाच्या दगदगीनं व पावसात भिजल्यानं अंगात गारवा मोरल्यानं गरम गोधडी अंगावर पडताच भाना घोरायला लागला. पहाटे काशीला खळ्यातल्या झाडलोट व दूध काढण्यासाठी उठणं भाग होतंच. सवयीप्रमाणे जाग येताच थकवा असूनही तो उठला. त्यानं शांत झोपल्या भानाच्या अंगावर दुसरी गोधडीही टाकली व निघाला. बापूकडं किल्ली देत रात्रीच आल्याचं व भाना झोपला हे कळवलं. पहाटे 4ला उठत सुगंधानं आंघोळ केली. पत्र्याच्या टपरात झोपलेल्या बाबास तिनं उठवलं नाही. रात्री परताला एवढा उशीर का झाला हा प्रश्न तिला पडलाच होता. पण आई गावालाच थांबणार होती म्हणून बाबानं रात्री दारू घेतली असावी, म्हणूनच उशिरा आले असावेत असा विचार करत ती अभ्यासाला बसली. 6 वाजले तरी बाबा उठत नाही म्हणून ती उठवायला आली. गोधडी पांघरल्या बाबास तिनं हाक मारत हलवत उठवलं, पण बाबा उठत नाही म्हणून ती लाडात गोधडी पांघरल्या बाबाच्या अंगावर झोपली. बाबा सतत राबतात तरी केवळ दारूच्या 1-2 ग्लाससाठी आईला किती घाबरतात. जरा आई कुठं गावाला गेली की एकदम दारू प्यायची हौस फेडायला पाहतात. या विचारात बाबावर पडल्या पडल्या तिला हसू आलं. तोच आपल्या ओझ्यानं बाबास जाग आल्याची तिनं हालचालीवरून ओळखलं. ती उठत तोंडावरून गोधडी ओढणार तो झोपलेला भाना उठला व तिला जोरात ढकलू लागला. गोधडीत भानाला पाहताच ती एकदम घाबरलीच. थरथर वाढली व तिनं क्षणात ओळखलं की रात्री बाबा परतलेच नाहीत. तर झोपेत आपल्याला दार उघडायला लावणारे बाबा नव्हतेच तर हाच असावा. झोपेत आपण दार उघडलं नाही म्हणून इथंच झोपला. ती संतापली. ती उभी होती तिथंच मागच्या भिंतीच्या कोनाड्यात तिला मांडलेल्या उकळात उभी मुसळ दिसली. ती लपकली व मुसळ हातात घेत, भाण्या मुर्दा बसवला तुझा? आई बाबा गावाला गेलेत पाहून तुझी ही हिंमत? ओरडतच मुसळ फेकलं. भानाला गाढ झोपेत आपल्यावर कोण बसलं हे कळताच जागा होत तो पाहणार तोच तोंडावरची गोधडी ओढली गेली व त्याला सुगंधा दिसली. दुसरं काही कळायच्या आत तो झटकन खाटेवर उठून बसला, पण तोवर मुसळ आडवी होत थपकन त्याच्या पायाच्या पंजाला मुंदऱ्यात बसली. तो पाय धरतच कळवळला. तोच सुगंधा पुन्हा मुसळ उचलणार. तोच सुगंधा, ऐक ऐक, मारू नको मुसळ. ऐक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी मी कुत्र्या आधी तू इथून चालता हो, नाहीतर तुझं कंबरच मोडते. थांब, त्याशिवाय तू. त्याला काहीच बोलू न देता ती लाले लाल होत खडाडली. परत मुसळ खाण्यापेक्षा काशीमामा आल्यावर हिला कळेलच म्हणून स्पष्टीकरणाच्या भानगडीत न पडता तो लंगडत बाहेर आला. जेमतेम खळ्यात आला तोवर बापू दूध टाकायला निघून गेलेले. त्यानं फोन करत सुशांतला बोलावलं. भाना, इतक्या सकाळमध्ये का रे? तू आधी सरळ खळ्यात ये, मग बाकी सांगतो तुला. सुशांत आल्यावर त्याचा आधार घेत तो घरी आला. त्याचा पाय तोवर सुजायला सुरुवात झाली. सुशांत व अंजा मावशीनं प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानं रात्री भडगावहून आल्यावर गाडी उभी करताना साईड स्टँड लावत उतरायला गेलो तर स्टँड लागलंच नसल्यानं गाडीच पायावर आली व पाय सुजला असं सांगत दोघांना शांत केलं. भाना, काशी मामा पण होता ना सोबत? त्यालाही लागलं का? अंजाबाईनं काळजीच्या स्वरात विचारलं. मामा आधीच उतरत बाजूला चालता झाला होता. ज्या मामाच्या मुलीमुळं हे घडलं त्याच मामाची मावशी काळजी करते हे पाहत दातवट खात भाना कळवळला. काशी मामा मात्र झाडलोट करून दुधाच्या बादल्या बाजीदादाकडे पोहोचवत आंघोळीसाठी घरी गेला. सुगंधा एकदम घाबरून बसलेली. बाबाला पाहताच तिनं आश्चर्यानं जोरात विचारलं, बाबा, तुम्ही केव्हा आलात? रात्रीच आलो. तुला उठवलंही, पण तू झोपत असल्यानं उठलीच नाहीस. मग एकाच खाटेवर भाना व मी झोपलो सांगत
ते मागे झोपल्या भानास उठवायला गेले. संतापलेल्या घाबरल्या सुगंधाला थोडं थोडं लक्षात येत प्रकाश पडू लागला. सुगंधा, भाना होता ग इथं झोपलेला, गेला का? पण सुगंधानं हो एवढंच उत्तर देत बाबास आंघोळीसाठी पाणी ठेवलं. चुलीला जाळ लावताच तिच्या काळजात पश्चाताप व स्वतःच्या चिडेचा जाळ उठू लागला. तिला एका हातात पाय धरत लंगडत लंगडत जाणारा भाना दिसू लागला. सुगंधा, ऐक ऐक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे त्याचं बोलणं आठवलं व तिच्या डोळ्यात पाणी आलं. अगं सुगंधा, परवापासून मंजाताई सापडत नव्हती. सर्वजण घाबरले होते. ताई तिच्या गावाला निघून गेली कुणाला काहीच न सांगता, आणि इकडे सर्वजण शोधत होते. काल तर मी व भाना पार फॉरेस्टच्या डोंगरात 40 गाव भडगावला जाऊन आलो. रात्री परतायला 1:30 वाजले, म्हणून त्याला इथंच झोपवलं. पण मंजाताई सापडली हे महत्वाचं. बाबा काय बोलतायत यातलं तिला निम्म समजलं. कपाळावर आधीच आपल्यामुळं उरण, चंद्राला डाग उठलाय आणि आता पुन्हा त्याची चूक नसताना पायावर मुसळ. तिला स्वतःचा प्रचंड राग आला. त्याच संतापात उकळतं पाणी बादलीत टाकत, बाबा कालपासून आलात तर निदान एका शब्दानं तरी घरी कळवून जायचं ना. घरी मी एकटी असल्याची ही काळजी वाटत नाही का तुम्हाला? ती संतापली. अंगातले कपडे काढत अंघोळीला बसत, पोरी, प्रसंग इतका बाका होता की फॉरेस्टमध्ये प्रेत सापडलंय व मंजाताई गायब हे ऐकता सरळ निघून गेलो. सुगंधानं हे ऐकलं व रांजणातून थंड पाणी बादलीत इसारत बाबासाठी चहा ठेवायला चुलीजवळ आली. चहाचं आंदण उकळतंय तोवर ती उकळाजवळ येत मुसळद घरात नेली. मुसळ जड लागताच ती मनात चरागली. संतापात सारी शक्ती एकवटून फेकलेली मुसळ किती जोरात लागली असेल याची कल्पना करत ती कळवळली. त्याची काहीच चूक नसताना आपण असं वागायला नको होतं. पण बाबा नसताना तो मागच्या अंगणात येऊन झोपूच कसा शकतो? यानंच आपला ताबा सुटला. त्यात बाबा समजून आपण लाडानं त्यावर झोपलो. पुन्हा ती मनात संतापली. आपण केलं तेच योग्य. लागली तर लागली मुसळ, त्याचा आपण का विचार करावा? आपल्या जागी कोणीही असती तरी तशीच वागली असती. पण लगेच त्याची चूक नव्हतीच. आपण खरंच गैरसमज केला. निदान का झोपलाय हे विचारलं असतं तर खरं कारण तरी कळलं असतं. सुगंधा, चहा उतू जातोय, लक्ष कुठं आहे तुझं? आंघोळ करून घरात आल्या बाबांना आरोळी मारली. सुगंधा विचारचक्रातून बाहेर आली व चहा गाळत बाबांना दिला. बापू दुसऱ्याकडे दूध सोपवत लगोलग परतले. त्यांनी गावातली ट्रॅक्स भाड्यानं केली. गंगा मावशीनं काल गणाजीनं केल्या फोनवर जे त्यानं सांगितलं होतं त्यानं तेही घाबरले होते. मंजा थेट खुर्दाण्याला जात सदा ज्या ठिकाणी खांबास चिकटून मेला होता तिथंच बसली आहे. त्यांना कळल्यावर ते सारे तिला घ्यायला गेले होते, तर ती त्यांच्यावर थेट दगडांचा मारा करीत होती. फक्त गंगा मावशीला तिनं काहीच केलं नसलं तरी मावशीचंही तिनं ऐकलं नाही व पावसात ती तिथंच बसली आहे. म्हणून गंगा मावशीनं त्यांना लगेच बोलावलं होतं. बंकट बापूनं काशीला, अंजाबाईला, भानालाही घेतलं. मालू घरी नसल्यानं सुगंधालाही घेतलं. सर्वजण 11लाच ट्रॅक्सनं खुर्दाण्याकडे निघाले. मधल्या सीटवर अंजाबाई, सुगंधा बसली. बापू व काशीमामा मागं बसले. भाना ड्रायव्हरजवळ पुढे बसला. अचानक ठरवत गोंडगावला फोन करत मालूबाईस पारोळ्याला बोलावून घेतलं व मालूबाईसही नेलं. फोनवरून मंजास वेडेपणाचा मोठा झटका आल्यानं दगडफेक करते हे कळल्यावर 2-3 बाया माणसं हवीत म्हणून बापूनं मालूबाईशी सोबत घेतलेलं. गाडीत अंजाबाईनं अचानक काशीला विचारलंच, काशी, काल तू सोबत होतास मग गाडी कशी पडली रे? बघ भानाचा पाय टम्म सुजलाय, तुला पण लागलं का? गाडीत भाना काशीमामा येण्याआधीच बसून गेल्यानं काशीमामाला भानाचा पाय सुजलाय हे माहीतच नव्हतं. ताई, गाडी पडली? कुठं? नाही,
गाडी तर कुठंच पडली नाही. अरे मग त्याचा पाय कसा सुजला बघ. भानूच्या अगदी पाठीमागं अंजाताईजवळ बसलेली सुगंधा एकदम घाबरली. आता काय होईल या कल्पनेनंच तिनं खाली मान घातली. भाना, केव्हा पडली गाडी आणि कुठं लागलं तुला? जाऊ दे मामा, थोडं जरी लागलं तरी मावशी आपली उगाच मोठं करून सांगते. मालू मामीनं पुढं झुकत भानूचा पाय पाहिला आणि किंचाळीच. अगं बाई बाई बाई, किती पाय तराटला आणि तुम्ही थोडंच लागले म्हणताय. सुगंधनं हळूच मान वर करत झुकत पाहिलं आणि तिच्या छातीत धस्स झालं. अरे भानू, पण पण गाडी कुठं पडली होती रे? काशीमामा अधीरतेने विचारू लागले. आता आपली लबाडी उघडी पडेल म्हणून भानू आरशातून मागे पाहू लागला. घाऱ्या नजरेत कमालीची अस्वस्थता दिसली त्याला. त्यात आता सकाळचा राग संताप अजिबात नव्हता. मामा, रात्री तुमच्या मागच्या दारी तू उतरला आणि घरात निघाला. त्याचवेळी साईड स्टँड न लागल्यानं उतरताना गाडीच अंगावर आली. तू पाठमोरा असल्यानं अंधारात तुझ्या लक्षात येण्याआधीच मी उचलली गाडी. तेव्हाच लागलं, पण मी तुला सांगितलंच नाही. एवढा पाय सुजेल असं वाटलंही नव्हतं. भानू उत्तरला, पण घारी नजर आरशातून त्याच्या नजरेत खोल खोल उतरताना दिसली. त्याचवेळी सीटवर ठेवलेल्या हाताच्या काही बोटांचा दाब आपल्या खांद्याच्या खाली पाठीवर पडत वाढतोय हे भानूला जाणवू लागताच खोल उतरल्या नजरेला नजर भिडवत त्यानं पुढं सरकत पाठ चोरली. त्याचवेळी घाऱ्या नजरेत टचकन थेंब तरारल्याचं त्याला आरशात दिसलं. अरे भानू, मग एका शब्दानं तरी सांगायचं ना रे वेड्या. काशीमामा काळजीनं भाबडेपणानं म्हणत विश्वास ठेवता झाला. भान्या, कोणतंही काम सबुरीनं व शिस्तीनं करावं माणसानं. उतळपणा करू नये. गजात आत्याकडे थांबायला लावलं तर थांबावं ना. का घाई केली पाणी पावसाचा अपरात्रीला यायची? बरं झालं थोडक्यात निभावलं. बंकट बापू सल्ला देत समजावू लागले. सुगंधाची छातीतली धडकी कमी झाली. बरं झालं आपलं मुसळ चर्चेत आलं नाही, नाहीतर आई व बाबाने आपल्याला इथंच झापलं असतं. ती हात मागे उचलत विचारात गुंतली. बाबा समजून यावर झोपताना याच्या मनात काही काळं बेरं असतं तर यानं आपल्याला धरलं असतं हे आपल्या लक्षात यायला हवं होतं. आपण झोपताच याची गुंगी उघडली असावी. केवढं दचकून उठत यानं आपणास जोरात ढकललं होतं, तरी आपल्या लक्षात ते आलंच नाही व संतापानं आपल्या विवेकाचा ताबा घेत आपणास मुसळ दिसलं. पण त्यातल्या त्यात बरं झालं की मुसळ डोक्यात बसलं नाही. चहा ठेवताना आपण ते मुसळ उचलून पाहिलं तर किती जड वाटत होतं, पण सकाळी तेच मुसळ आपण किती जोरात भिरकावलं. इतकी शक्ती आपणात कशी आली? स्त्रीला स्वसंरक्षणासाठी आपसुकच ती येत असावी का? तर कधी कधी अलवार प्रेमात सारी शक्ती विरत असावी. 4च्या सुमारास खुर्दाण्यात गाडी घुसली. गणाजी व सुभानला घेत गाडी मंजा थांबली होती तिकडं नेली. ती जागा जवळ येऊ लागली तशी एक कराल भयांता व आक्रोश भानाच्या काळजात धुमसू लागला. त्यांच्या छातीत कळा उठल्यागत झालं. 4-4.5 वर्षांपूर्वी आपल्याला रात्रीच्या अंधारात इकडे असंच आणण्यात आलं होतं. बॅटरीचे झोत पावसात पुन्हा पुन्हा लिंबाच्या पाल्याच्या ढिगावर पडत होते. येणारा आला की आधी जे थांबलेले बॅटरीचा झोत टाकत त्याला दाखवत. रडून रडून टाहो फोडणाऱ्या आपणास मात्र विनंती करूनही जवळ जाऊ देत नव्हते. सोडा सोडा सोडा, मला मला माझ्या बाबास पाहायचं म्हणत घट्ट पकडणाऱ्या हाताचा चावा घेत आपण सुटलो, पण तोच इतर हातही सरसावले. भाना, भाना, ऐक बेटा, बाबांना तू पाहू शकणार नाहीस. ऐक ना, मला मला पाहायचंय बाबांना, सोडा मला. नुसता आकांत. उशिरानं आल्या पोलिसांनी सवडीनं आपला आकांत व टाहो ऐकला व खाकी पाझरली. सोडा हो पोराला, पाहू द्या शेवटचं पोराला. पोलीस अधिकाऱ्यानं आपणास डोळ्यातले अस्व पुसत लिंबाच्या पाल्याजवळ नेलं. प्रेत गाडीत नेण्यासाठी पाला उचलला जात होता. जसजसा पाला बाजूला होत होता तसतसा बॅटरीच्या उजेडात शिजून काळा पडलेला व काही आतडी सोडलेला चमकदार देह ओळखू येईना.
नाही नाही, माझा बाबा नाही हा. हे हे भलतंच काहीतरी आहे. ड्रायव्हरनं चमकून पाहिलं. काय झालं भाना? घशातून शब्द बाहेर न पडल्यानं आपल्या विचित्र होऊ पाहणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत हे पाहताच भाना तंद्रीतून शुद्धीवर आला. गाडीतले बाकी मंजाताई कुठं बसली हे पाहण्यात गुंग होते. काही नाही म्हणत भानानं स्वतःलाच आवरलं. गाडी उभी राहताच मंजानं आधीच गोळा करून ठेवल्या ढिगातून दगड भिरकवण्यास सुरुवात केली. एकालाही जवळ येऊ देईना. गणाजी व सुभानला पाहताच तर दगड जोरानं येऊ लागले. अंजाबाई व बापू साऱ्यांना मागं उभं करत पुढं जाऊ लागले. म्हणजे ऐक ना, आम्हालाही ओळखत नाही का तू? अंजा बोलली तो सर दगड आला. अंजाबाई थोडक्यात बचावली. कुणालाच पुढं जाता येईना. भानूला पुढं जायला लावलं. भानूला पाहताच दगड खाली फेकले, पण मंजा पुढं पुढं पळायला लागली. भानू आई आई ओरडत एका पायावर लंगडत पाठलाग करू लागला, पण तोवर मंजा जवळच्या विहिरीपर्यंत पोहोचली. भानू पुढे येऊ लागला की मंजा विहिरीच्या काठावर सरके. बापूनं भानास मागं फिरवलं. न जाणू विहिरीत अंग टाकलं तर, असा विचार करत रडणाऱ्या भानास मागं फिरवलं. गणाजीने गाडी नेत घरून गंगाबाईला परत आणलं. गंगाबाई व भाना दोघांना पाठवू असा विचार करत आणलेल्या गंगा आजीसोबत भानाला पाठवलं, पण तरी मंजा ऐकेनाच. असंबंध बडबडत विहिरीच्या काठावर पाय टाकून मध्ये उडी मारण्याच्या पावित्र्यात बसली. सर्वांनी ओळखलं, आता काही उपयोग नाही. उलट जास्त चिडेल म्हणून आजीनं सोबतनला डबा तिला दिसेल असा ठेवत गाडीजवळ आले. आता घरी परतू, 1-2 जणांना इथंच लपायला लावू. रात्री झोपली की येऊ व झोपलेल्या अवस्थेतच पकडत बांधून सरळ दवाखान्यात भरती करूयात. उमरटीला नेऊनही उपयोग नाही असा विचार करत सर्वजण परतले. गणाजीनं मुलांना पाठवलं. मंजावर पाळत ठेवा, झोपली की सांगायला या असं बजावलं. गणाजीकडं साऱ्याने जेवण केलं. भानाला जेवण गेलंच नाही. बापूस गणाजीच्या घरी सदाचा फोटो टांगलेला दिसला. बापूनं उजेडात तारीख पाहिली, 9 सप्टेंबर. त्यांनी आजची तारीख आठवली. त्यांनी मनातच आडाखा बांधला. 4 वर्षांपूर्वी सदा 9 तारखेला गेला तेव्हाही असाच परतीचा पाऊस होता. आत्ताही 3-4 दिवसांपासून तसाच पाऊस. तारीख व पाऊस यानंच मंजा बिथरली असावी. मागच्या 3 वर्षात असा परतीचा पाऊस एवढा नव्हता. पण यावर्षी तसाच पाऊस व तारीख तीच, म्हणून ती मळ्यात सदाच्या आठवणीत खांबाजवळ बसली असावी. पण नेमकं बाजीनं तिला त्याच वेळी सदा बोंबलासारखा भाजून गेला. तुलाही जायचंय का? म्हणून डिवचल्यानंच तिचं संतुलन अधिकच बिघडलं असावं. त्या स्थितीत ती इथं आली असावी, पण तरी ती अशा स्थितीत नेमकी कशी आली हे विशेष. याचा अर्थ तारीख लक्षात ठेवणं, इथं बरोबर येणं ती नक्कीच सुधारू शकते हेच दर्शवतं. रात्री जेवण झाल्यावर सारे गणाजीच्या मुलाच्या निरोपाची वाट पाहत बसले. भाना ओट्यावर खाटेत बसला. पाय सणकून ठणकत होता. 3 दिवसाची दगदग, त्यात पायाचा कन्हारा यानं त्याला ताप भरला. अंजाबाईनं घरात विषय काढताच गणाजीच्या सखूबाईनं पायास लावण्यासाठी मलम दिला. अंजाबाई लावायला उठल्या एवढ्यात, सुगंधा तू देऊन ये ग, ताईला बसू देत. मालूबाईनं सुगंधाला सांगितलं. सुगंधा मलम घेत ओट्यावर आली. बंका बापू, बाबा गणाजीरावासोबत समोरच्या राम मंदिरातल्या चौकात बसले होते. पाय दाखव मला, मलम लावायचा आहे. गोड स्वरांच्या तारा झंकारल्या. आणि इकडं मी लावून घेईन स्वतः. अंगात उठणारं कापर व छातीतील धडकी दाबत पाय मागे घेत भाना बोलला. अंजा आत्यानं मलाच लावायला सांगितलंय. सुगंधा हळू आवाजात मलमा इतकाच कोमल स्वरात म्हणाली. सुगंधानं मौन हाच होकार धरत भानाचा पाय पुढे करत मलम लावायला सुरुवात केली. मलम व हात
दोघांची कोमलता फिरू लागताच भानाला वेगळीच थरथर जाणवू लागली. राम मंदिरात भजन असावं. त्याची तयारी सुरू होत टाळ व पक्वाचे सुरुवातीचे चुकार शब्द घुमले. माफ कर, सकाळी मी चुकले. भानाला सुगंधाच्या जड झालेल्या स्वराचा जोरदार झटका बसला. घरातली गर्दी व चौकात ही गर्दी पाहून व आईनं फक्त मलम द्यायला पाठवलं होतं म्हणून सुगंधा घारी नजर टाकत घरात निघून गेली. भानास शुद्धीत येण्याचं भानच राहिलं नाही. भजनाचे स्वर त्याच्या कानावर येऊ लागले. भजनामुळं की सुगंधाच्या जड कातर स्वरातल्या माफ कर, सकाळी चुकले मी या शब्दांनी म्हणा तो लहानपणच्या आठवणीच्या खोल डोहात क्षणात उतरता झाला. बाबा वायरमन म्हणून लागण्यापूर्वी वायरमन लोकांजवळच फुटकळ कामे करी, पण त्यात दररोज पैसे मिळत नसत. कधी कधी 8-8 दिवस कमाईच व्हायची नाही. सुरुवातीस बंकट बापूला बाजीमामा ही शेतीला पाणी देईना. पाटाचं पाण्याचं आवर्तनही सुटेना. म्हणून म्हणावं तसं उत्पन्न बापूलाच होईना तर बापू सदाबाबाच कोठून देणार. नंतर उत्पन्न येऊ लागलं आणि बापूंची सतत मदत आली, तो भाग वेगळा. सदाबाबास कमाई होईना, त्यात बाबा भजन कीर्तनाला बाहेर गावीही जात. मग आई कातावे, घरात उपवास घडत. अशावेळी बाबा स्वतः उपाशी राहत, पण आई आजी व माझ्यासाठी काहीतरी आणत. नाहीच काही मिळालं किंवा रागावल्या आई शांत करण्यासाठी बाबा हार्मोनियम काढत व आईची आवडती गवळण म्हणत. ती गवळण बाबा इतक्या काळजातून गात की आईचा राग क्षणात उडे व आई पाझरे. आईचे डोळे वाहायला लागत. उपाशी पोटी रागावलेल्या राधेला विनवण्यासाठी, समजूत काढण्यासाठी कृष्णच गवळण गाई. उलटी रीत सारी. भानाला आठवलं व त्याच्या मनात काहीतरी चमकलं. त्याचं भान परतलं. तो तसाच उठला व मंदिरात आला. मंदिरातल्या हार्मोनियम वाजवणाऱ्याला हात जोडत उठवलं व त्यानं स्वर घेतला. साऊंड सिस्टीमचा आवाज मुद्दाम फुल करायला लावला. पखवाजवाल्यानं व टाळकऱ्याने पेटीचा स्वर पकडला. भानाचा आवाज घुमला. गणाजीच्या मुलाचा निरोप आला की मंजास घ्यायला जाऊ यासाठी बसलेले बापू, मामा, काकाही आवाजानं आत आले. भाना बेधुंद होत गाऊ लागला. मुरली वाजवी तो कान्हा, कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी वृंदावना. पैल तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली भरली जमुना. कासे पितांबर कस्तुरी तिलक, कुंडल शोभे काना, कशी जाऊ मी वृंदावना. काय करू बाई कुणाला सांगू, हरिनामाची सांगड आणा. नंदाच्या हरीने कौतुक केले, जाणे अंतरीच्या खुणा. कशी जाऊ मी वृंदावना. भाना बेभान होत गात होता. जमलेले लोक व भजनी मंडळ त्याला पुन्हा पुन्हा म्हणावयास लावत होते. भानालाही तेच हवं होतं. तब्बल 3 वेळा त्यानं तीच गवळण जोशात गायली, पण गाताना त्याचं लक्ष दाराकडेच होतं. नंतर त्यानं हार्मोनियम दुसऱ्याकडे दिली व पखवाज घेत दुसरी गवळण म्हणायला सुरुवात केली. तोवर गणाजी काकांचा सुना धावतच आला. काकू पळतच गावाकडे येत आहे. धापा टाकतच त्यानं निरोप आणला. भानानं पखवाज वाजवत पुन्हा तीच गवळण गायला सुरुवात केली. त्याचा अंदाज खरा ठरला. माफ करा, सकाळी मी चुकले. या एका वाक्यानं त्याला बाबा आईचा राग कसा घालवायचे हे आठवलं. म्हणून तर त्यानं बाबा त्या प्रसंगी गात असली गवळणच म्हटली. गवळण चालू असतानाच दारातून आई आली. गर्दी असूनही आई न थांबता आपल्याकडे येते पाहताच. काय करू बाई कुणाला सांगू, हरिनामाची सांगड आणा. नंदाच्या हरीने कौतुक केले, जाणे अंतरीच्या खुणा. गवळण सुरूच ठेवली. आई आली व गवळण म्हणणाऱ्या भानास बिलगली. भाना. भाना आईस घट्ट बिलगला. आईचं आक्रंदन त्यानं शांत होऊ दिलं. मग हळूच आईला धरत समोर घरी आणलं. अंजाताई आपल्या मंजास धरत रडू लागली. गंगा आजीच्या डोळ्यात ही सून व गेलेल्या मुलासाठी आसवांची दाटी झाली. गावातलाच डॉक्टर आणत इंजेक्शन देत मंजाबाई शांत झोपवलं. सारी गर्दी पांगली. बंकट बापू व काशी मामाने बऱ्याचदा भानास विठ्ठल मंदिरात गाताना पाहिलं होतं,
पण आजचा गाणारा भाना त्यांना वेगळाच वाटला. गणा काकांच्या मनातला मळ ही गाण्यात वाहून जात त्यांना भानाच्या रूपात राम मंदिरात गाणारा आपला सदाभाऊ वाटवू लागला. घारी नजर तर कानावर स्वर पडताच राधेच्या पावलांनी कशी जाऊ मी न विचारता केव्हाच मंदिरात पोहोचली होती. गाणाऱ्या चंद्राला पाहताच राधेच्या मनात भरती उधाणत होती. सकाळी मंजाबाई एकदम शांत उठली. गंगाजीस ओळखत बिलगत हमसून हमसून रडू लागली. रडणाऱ्या मंजास पाहताच बंकट बापू व अंजाबाईस आनंद झाला. दुपारी सारे उमरठीला परतले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.